हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.3. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. आपल्याला काय दिलेलं आहे? FV दिलेलं आहे, शेअर इज ॲट दिलेलं आहे आणि MV दिलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे ₹400 इज अ FV आणि शेअर इज ॲट पार म्हणजे MV इक्वल टू FV आहे, म्हणजे आपली MV किती येणार आहे? ₹100. सेकंड आहे प्रीमियम ₹500 आणि MV दिलेली आहे ₹575. प्रीमियम आहे म्हणजे काय आहे? प्लस आहे, FV प्लस प्रीमियम इज इक्वल टू MV. आता मायनस करूया, 575 मायनस 500 इज इक्वल टू ₹75. पुढे दिलेलं आहे FV इज ₹10 आणि MV दिलेला आहे ₹5. MV इज स्मॉलर दॅन FV म्हणजे काय झालं? डिस्काउंट मिळालेला आहे, डिस्काउंट ₹5. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. मिस्टर अमोल परचेस 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. आता फक्त आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायला सांगितलेला आहे. आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट जी आहे, सम इन्व्हेस्टेड जी आहे, जेवढे पैसे त्यांनी लावलेले आहेत ते सांगितलेले नाही आहेत. मग आपण पहिले ते काढणार आहोत. मग जी आहे ती आपण डिव्हिडंड किती मिळालेला आहे ते काढणार आहोत आणि मग रेट ऑफ रिटर्न काढणार आहोत. जरी क्वेश्चनमध्ये एकच क्वेश्चन विचारले असेल तरी 3 गोष्टी काढायच्या आहेत, म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चनसाठी 3 मार्क मिळणार आहेत. तर लिहायला सुरुवात करूया आपण. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 50, FV ₹100, MV इज इक्वल टू 80. रेट ऑफ डिव्हिडंड इक्वल टू 20%. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर अमोल इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. 50 इंटू 80. हा 0 लिहून घेतले. 2 0 5 8 40 मीन्स आपली देअरफॉर इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर अमोल इक्वल टू ₹4,000. डिव्हिडंड ऑन शेअर कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. मग आता फेस व्हॅल्यू किती आहे? 100. टोटल फेस व्हॅल्यू इक्वल टू टोटल फेस व्हॅल्यू इक्वल टू 100 इंटू 50 मीन्स 5,000. टोटल फेस व्हॅल्यू किती झाली? 5,000. आता त्या 5,000वरती आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे, म्हणून आपण लिहिलेलं आहे डिव्हिडंड इक्वल टू 20/100 इंटू 5,000. तुम्ही त्याच्याऐवजी काय करू शकता? त्याच्यावरती किती मिळालेला आहे एका शेअरचा फेस व्हॅल्यूवरती तो काढू शकता आणि मग इंटू 50 करूनसुद्धा डिव्हिडंड काढू शकता. ही सुद्धा सोपी पद्धत आहे, ती सुद्धा सोपी पद्धत आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहा. मी तर तुम्हाला ती लिहून दाखवते. टोटल फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹5,000. डिव्हिडंड इक्वल टू 20/100 इंटू 5,000. देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू ऑफ ₹1,000. 21 × 20, 25 × 100, 5 1 × 5, 5 1 × 5 वरचे 3 0 ॲज इट इज मीन्स ₹1,000. आता बघूया आपण फेस व्हॅल्यू किती आहे आपली. आपण लिहिली फेस व्हॅल्यू ₹100 आहे आणि किती मिळालेला आहे आपल्याला? डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू 20%. मग आपण लिहून घेतलेलं आहे 100 इंटू 20/100 म्हणजे काय झालं? सरळ हे कटआउट झालेले आहे दोन्हीसुद्धा. आणि किती आन्सर आलेला? डिव्हिडंड किती मिळालेला आहे आपल्याला? ₹20. मग आपण इथे लिहून घेतलेला आहे. देअरफॉर डिव्हिडंड ऑफ अ शेअर, कारण हे महत्त्वाचं आहे, इथे एका शेअरचा आपण डिव्हिडंड काढलेला आहे ₹20. नंबर ऑफ शेअर्स into
dividend. Equal to total dividend. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 50 इंटू डिव्हिडंड आहे 20. 0 0 2 0 लिहून घेतलेले आहेत 5 2 10. किती झाला टोटल डिव्हिडंड ₹1000. आलं तेच आन्सर आपलं. आता बघूया रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय आहे डिव्हिडंड डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट इंटू 100. 1000 अपॉन 4000 इंटू 100 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 25%. दोन्ही झिरोज घालवून टाकूया, तिन्ही झिरोज घालवून टाकूया. आता काय राहिलं आहे इथे 4 आणि 100 म्हणजे 4 1 जा 4, 4 2 जा 8, राहिले 2, 10मधून 8 गेले 2, 24 5 जा 20 मीन्स 2500. 25 4 जा 100 means therefore rate of return on investment is equal to 25%. सगळ्यात शेवटचं उत्तर विचारतो फक्त त्यालाच बॉक्स करा. नंबर 3 आहे जोसेफ परचेस फॉलोइंग शेअर्स फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. फक्त आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. कंपनी ए 200 शेअर्स, FV ₹2, प्रीमियम ₹18. कंपनी बी 45 शेअर्स, MV ₹500. कंपनी सी 1 शेअर, MV इज ₹10,540. तर प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे आणि मग टोटल करायचे. 2 किंवा 3 मार्कांसाठीचा प्रश्न, पण सहसा 2 मार्काचाच क्वेश्चन आहे, कारण एक जो आहे तो कंपनीचा एकच शेअर आहे. डायरेक्टली आन्सर आहे त्याच्यामध्ये जास्त काही मिळणार नाही आहे आपल्याला, म्हणजे आपला हा 2 मार्काचाच क्वेश्चन आहे. कंपनी ए 200 शेअर्स, FV ₹2, प्रीमियम ₹18. मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनी A's share equal to FV plus premium is equal to 2 plus 18 means ₹20. Therefore, market value of company A's share is ₹20. Investment of Joseph in company A is equal to 200 into 20 means किती झालेले आहेत 4000. Therefore, investment in company A is equal to ₹4000. Investment in company B is equal to 45 into 500. कारण कंपनीचे शेअर आहेत 45, MV आहे 500 मीन्स आन्सर आलेलं आहे इज ₹22,500. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी 1 into 10,500 इज इक्वल टू 10,540 मीन्स इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू ₹10,540. आता टोटल इन्व्हेस्टमेंट करा. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 4,000 plus 22,500 plus 10,540. Therefore, total investment is equal to ₹37,040. आणि ह्याला करा बॉक्स.